अंबरनाथच्या सर्वोदयनगर भागातील डम्पिंग बाधित नागरिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना पाठिंबा दिलाय। आजवर आमचे हाल विचारायला एकही राजकारणी आला नाही, पण वानखेडे यांनी आम्हाला हा त्रास सोडवण्याचं आश्वासन दिलं असून त्यामुळेच आमचा त्यांना पाठिंबा असल्याचं या रहिवाशांनी म्हटलं आहे। अंबरनाथच्या मोरिवलीतील खाजगी जागेतील अनधिकृत डम्पिंग कोर्टाच्या आदेशाने बंद झाल्यानंतर चिखलोलीच्या लोकवस्तीला लागून असलेल्या भूखंडावर इमारतींना अगदी लागूनच अंबरनाथ पालिकेनं कचरा टाकायला सुरुवात केली होती। यामुळे दुर्गंधी रोगराई इतकंच नव्हे तर अक्षरशः या इमारतीच्या बोरवेलच्या पाण्यातही कचऱ्याचं झिरपलेलं पाणी येऊ लागलं होतं। याबाबत सातत्यानं पाठपुरावा आणि आंदोलन करूनही कुणीही दखल घेतली नसल्याची रहिवाशांची खंत होती। तसंच कोणताही राजकारणी आजवर आमचा त्रास जाणून घेण्यासाठी आला नसल्याची सर्वोदय परिसरातल्या रहिवाशांची भावना होती। अशातच रविवारी अंबरनाथमधील रॅली संपवून महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी थेट या परिसरात जाऊन रहिवाशांची भेट घेतली आणि हा प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं। वानखेडे यांच्या वचननाम्यात डम्पिंगचा प्रश्न सोडवण्याचा मुद्दा दुसऱ्या क्रमांकावर घेण्यात आला असून त्याबद्दल रहिवाशांनी त्यांचे आभार मानले। वानखेडे हे आमचा त्रास जाणून घेण्यासाठी आलेले पहिले राजकारणी असल्याचं स्वतः रहिवाशांनी सांगितलं। गेल्या 3 वर्षापासून आम्ही इथे राहतोय आणि हा त्रास काढतोय, पण आमची कोणी दखल घेत नाही। जाणून बुजून दुर्लक्ष होते आमच्याकडे। म्हणजे जगभराचा कचरा आमच्या इथे येऊन पडतोय। आमचे कचरे सुद्धा 2-2, 3-3 दिवस कोणी उचलत नाही। किती महिलांना विचारा तुम्ही, आमच्या इथे कचऱ्याची गाडी 2-2, 3-3 दिवस येत नाही आणि आम्ही लोकांच्या कचऱ्यांचा वास घेऊन श्वास घ्यायला आम्हाला त्रास आहे आणि आजपर्यंत कोणी दखल घेतली नाही। पण वानखेडे साहेब हे पहिले नेते जे आम्ही 3 वर्षात पहिल्यांदा इथे या कॉम्प्लेक्समध्ये आलेलो बघितले आम्ही। तर आम्हाला असा विश्वास वाटतो कि ते आता आमची डंपिंग की समस्या सोडवण्यास आमची नक्की मदत करतील, आम्हाला विश्वास आहे तसा। सर, हम मुंबई छोड़ के यहाँ पे आए, हम सोचे इतना अच्छा यहाँ पे परिसर है, निसर्ग बोलते हैं ना, पूरा हम लोग नेचर के बीच में रहने के लिए आए। तो फिर बाद में हमको ये पता चला कि यहाँ पे ये नेचर के साथ में ये भी हमको मिल रहा है और ये हमको तब मिला जब हमने यहाँ पे घर खरीद लिया। जब हमारा सब कुछ प्रोसेस हो गया तब पता चला। कितने लोग तो सर यहाँ से छोड़ के रूम चले गए, जितने लोग खरीदे थे उनको अभी क्या कर सकते, वो सर कहीं नहीं जा सकते। चिखलोली वासियांना 4 वर्षापासूनचा हा त्रास आहे आणि ही समस्या ज्वलंत आहे। 4 वर्षापासून इकडे कुणी आले नाहीत आणि ह्या सरांचं मी म्हणजे धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी इथे येऊन ही समस्या मांडली आणि त्यांनी आम्हाला ह्या जाहीरनाम्यामध्ये, तुम्हाला दिसतोय का बघा, या जाहीरनाम्यामध्ये 2 नंबरचा पॉईंट त्यांनी टाकला आहे की तुमचे डम्पिंग त्यांनी आश्वासन दिलं। आता आम्हाला आमच्याशी सविस्तर चर्चा झाली तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला ह्या समस्यापासून आम्ही मुक्त करू। तर आम्ही आमच्या समस्या चिखलोलीकरांच्या समस्या जो ऐकेल तो आमचा नेता। एवढं डम्पिंगसारख्या जर या समस्या, एवढ्या ज्वलन समस्या आहेत, त्या जर त्याच्यापासून जर आम्हाला सुटका देत असतील सर, तर मग तेच आमच्यासाठी देवच आहेत आणि तेच आमचे नेते आहेत, कारण इथले जे समस्या ऐकतात तेच नेते आहेत। आतापर्यंत एकही पॉलिटिशियन इकडे आलेला नाही आहे आणि आमची दखल पण नाही घेतली। आम्हाला या डम्पिंगचा खूप त्रास होतो आहे। आम्हाला कधी कधी असं वाटतं की ते उठवायचं एवढं ऑर्डर आली आहे तरी पण अदर पॉलिटिशियनचा त्याच्यावर दबाव असावा का काय, याच्यामुळे ते उठत नाही का नेमका काय प्रॉब्लेम आहे ते माहीतही नव्हतं। पण सूर्योदय स्क्वेअरमध्ये आत्तापर्यंत वानखेडे सरांशिवाय एकही पॉलिटिशियन आलेला नाही आणि एकानेही आमची दखल घेतली नाही। मी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद मानते आणि त्यांनी आमची समस्या ऐकली, त्यांनी एवढा मोलाचा वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल सरांचं खूप खूप धन्यवाद। आम्ही 2-2.5 वर्षापासून राहतो पण कोणीच लक्ष दिलं नाही, कोणीच आले नाही, नेते कोणीच आले नाही। पण साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी तुमच्या पाठीशी आहे। जर इथं मी निवडून आलो तर मी समोर होईन, इथं कोणीच कचरा टाकू देणार नाही असं आश्वासन दिलं सरांनी। आणि आम्ही सगळे सर्वोदय स्क्वेअर, सत्यम ओलियंड हे सगळे आम्ही साहेबांच्या पाठीशी आहोत। ॲक्च्युली इथले लोक खूप जेंटलमॅन आहेत आणि समजदार लोक आहेत की यांनी आजपर्यंत कोणाला चपलेने मारलेलं नाही आहे। यांची जी समस्या आहे इथे येऊन बसून जर तुम्ही श्वास घेऊ शकलेत तर तुम्ही त्या माणसाला, म्हणजे आता माझ्याकडे शब्द नाही आहेत, खूप महिला आहेत, नाही तर मी तर 2-4 शिव्या देऊन बोललो असतो। यांना खरंच हे चपल्या खाण्याच्या लायकीचेच आहेत। यांनी आजपर्यंत हा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मार्गी लावला नाही। शहराच्या आतमध्ये डम्पिंग ग्राउंड काढून या लोकांनी इथल्या लोकांवर अन्याय केलेला आहे। लोक तर मला पाठिंबा देणारच आहेत, त्यांना माहीत आहे काम करणारा माणूस कोण आहे आणि काम न करणारा माणूस कोण आहे। आज त्यांची जर तुम्ही अवस्था बघितली, आज तुम्ही बघितलं असेल माझ्या रॅलीमध्ये
कमीत कमी 10 ते 15,000 लोक ही आपल्या मतदारसंघातलीच लोक होती, जे या शहरामध्ये त्रस्त झालेली आहेत या आमदारांमुळे, या खासदारांमुळे, यांच्या दादागिरीमुळे. आपण ती जनता आज रस्त्यावर उतरली आहे आणि यांना चांगल्या प्रकारे धडा शिकवणार आहे, यांना यांची जागा दाखवणार आहेत आणि हे डम्पिंग ग्राउंड मी शहराच्या बाहेर नक्कीच हलवेल असं मी यांना आश्वासन दिलेलं आहे. माझ्या वचननाम्यातसुद्धा तो प्रश्न मी यांना लेखी स्वरूपात दिलेला आहे. राजेश वानखेडे यांनी अंबरनाथ शहरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या ज्वलंत प्रश्नांना हात घातला असून त्यामुळे त्यांना मिळणारा पाठिंबा वाढत चालला आहे. त्यांच्या रॅलीला झालेली रेकॉर्ड ब्रेक गर्दी, एकंदरीत वाढत चाललेली लोकप्रियता यामुळे मतदार आता अंबरनाथमध्ये परिवर्तन घडवतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ.